सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्पॉट राऊंडवर. नक्की स्पॉट राऊंड काय असतं, स्पॉट राऊंडसाठी तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे, स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळते की नाही मिळत, त्यामध्ये तुम्हाला किती फीस पे करावी लागते, त्यासोबत स्पॉट राऊंडची काय डार्क रिॲलिटी आहे जी भरपूर मुलांना माहिती नाही आहे, तर ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबत IAS सीट्स, नक्की इन्स्टिट्यूट लेवल सीट्स काय असतात, IAS राऊंडसाठी आपल्याला कसं अप्लाय करायचं आहे आणि IAS राऊंडमध्ये आपल्याला पार्टिसिपेट केलं पाहिजे का, ह्याचे नक्की डिफरन्स काय आहे, स्पॉट राऊंड म्हणजे काय, IAS राऊंड म्हणजे काय, ह्याच्यामध्ये नक्की काय डिफरन्स आहे, तर हे पूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. मला माहिती आहे की भरपूर मुलांची डिमांड होती की दादा स्पॉट राऊंडवर एक व्हिडिओ बनव. सो येस, आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्पॉट राऊंडवर डिस्कशन करणार आहोत. सो तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल, जर तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबत माझा एक नवीन चॅनल पण आहे ज्याच्यावर मी आता लवकरच ॲक्टिव्ह सुद्धा होणार आहे. त्या नवीन चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. एक मी तुम्हाला सांगतो की ते एज्युकेशनल चॅनल नाही आहे, थोडं वेगळं चॅनल आहे, आउट ऑफ दी बॉक्स मी ट्राय करतोय. सो जर तुम्ही ह्या नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्या चॅनलवरती पण मी तुम्हाला लवकरच काही नवीन व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. सो येस, सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया की टाइप्स ऑफ ॲडमिशन कोणते कोणते असतात. नक्की तुमचं ॲडमिशन कोणत्या मेथडने होतं, कोणते राऊंड्स तुमचे कंडक्ट होत असतात. सगळ्यात पहिलं आहे तुमचा कॅप राऊंड. आता कॅप राऊंड हे तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं असेल. तुमचे 4 कॅप राऊंड कंडक्ट होतात, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4. हे तुमचे 4 कॅप राऊंड कंडक्ट होतात. आणि हे जे कॅप राऊंड आहे हे ऑफिशियली CET सेल कंडक्ट करत असतं. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची नजर असते, पूर्ण गव्हर्नमेंट हे तुमचा कंडक्ट करत असतं. नक्की कॅप राऊंड कसं कंडक्ट होणार, ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, काय नाही व्हायला पाहिजे, नक्की तुमचे अलॉटमेंट कोणत्या बेसिसवर होते, हे सगळं CET सेल कंट्रोल करतं, सगळं CET सेलच्या हातामध्ये असतं. त्याच्यानंतर आहे तुमचं अकॅप राऊंड, ज्याला आपण अगेन्स्ट कॅप राऊंड बोलतो किंवा आपण त्याला स्पॉट राऊंड सुद्धा असं बोलतो. आता हे जे स्पॉट राऊंड आहे हे पूर्ण नॉन कॅप राऊंड आहे. आणि हे जे IAS सीट्स आहेत, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, हे पण तुमचं नॉन कॅप राऊंड आहे. आता काय होतं ना, लास्ट इयरपर्यंत ना IAS राऊंडला मॅनेजमेंट कोटा असं जास्त बोललं जायचं. ठीक आहे, मॅनेजमेंट कोटा असं बोललं जायचं. बट ह्या वर्षी थोडे रूल्स चेंज झाले, नवीन रूल्स इम्प्लिमेंट झाले आणि त्याच्यामध्ये ना IAS राऊंड म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला खूप जास्त हायलाईट केलं गेलं होतं. सो त्याच्यामुळे ह्या वर्षीपासून IAS राऊंड हे खूप फेमस झालं आहे. IAS राऊंड दुसरं काही नसून हे मॅनेजमेंट कोटाच आहे, ज्याच्यामध्ये थोडंफार डोनेशन घेऊन ॲडमिशन केलं जातं. ह्याच्यावर पण मी तुम्हाला नंतर सांगेन की नक्की IAS राऊंड काय असतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जायला पाहिजे की नाही. बट सगळ्यात पहिले आपण अकॅप राऊंड और स्पॉट राऊंडबद्दल आपण डिस्कस करूया. जसे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की तुमचे 4 कॅप राऊंड कंडक्ट होत असतात. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4 हे तुमचे 4 कॅप राऊंड कंडक्ट होत असतात. आता 4ही कॅप राऊंड कंडक्ट झाल्यानंतर सुद्धा काही कॉलेजेसमध्ये सीट्स हे व्हॅकंट राहतात व काही मुलांची अलॉटमेंट होऊन सुद्धा त्या कॉलेजमध्ये ते रिपोर्टिंग करत नाहीत. तुम्हाला माहिती असेल की तुमचे अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला 3 दिवस दिलेले असतात कॉलेजमध्ये रिपोर्ट करण्यासाठी, तुमचे ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी. सो त्या टाईम पिरियडमध्ये काही मुलं त्यांचे सीट्स हे कन्फर्म करत नाहीत, रिपोर्ट करत नाहीत, तर त्याच्यामुळे त्या कॉलेजमधले सीट्स हे व्हॅकंट होतात. किंवा काही मुलांचं अलॉटमेंट झालं असून सुद्धा त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करून सुद्धा ते कॉलेजमध्ये ते ॲडमिशन हे कॅन्सल करतात, म्हणजे मुलं ॲडमिशन हे कॅन्सल करतात. आता ॲडमिशन कॅन्सल केल्यामुळे पण ते सीट्स हे व्हॅकंट होतात. आता सीट्स व्हॅकंट झाल्यामुळे कॉलेजवाल्यांना पण नुकसान होतं. आता कॉलेजवाल्यांना पाहिजे असतं ॲडमिशन. आता ते ॲडमिशन कसं घेणार, तर ते काय करतात की ते स्पॉट राऊंड हे कंडक्ट करतात. ठीक आहे, स्पॉट राऊंड किंवा अकॅप राऊंड हे कंडक्ट करतात. आता हे स्पॉट राऊंड हे कॅप राऊंडमध्ये येत नाहीत. पूर्ण कॅप राऊंडची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमची स्पॉट राऊंडची प्रोसेस ही कंडक्ट होत असते. आता स्पॉट राऊंडमध्ये काही वेगळे एक्स्ट्रा सीट्स असतात का, म्हणजे सीट त्यांनी कॉलेजवाल्यांना काही एक्स्ट्रा सीट दिलेले असतात का, की बाबा तुम्ही एवढे पर्सेंट सीट घ्या, एवढे पर्सेंट सीट तुम्ही स्पॉट राऊंडमधनं फिलअप करा, असं काही सीट्स असतात का, तर तसं नाही आहे. जे पण सीट कॅप राऊंड झाल्यानंतर व्हॅकंट राहतील, जे पण राहतील किंवा सीट्स ते कॅन्सल होतील, ते सीट भरण्यासाठी कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड किंवा अकॅप राऊंड हे कंडक्ट होत असतं. तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल नक्की स्पॉट राऊंड म्हणजे काय. ह्याचे कुठले एक्स्ट्रा सीट नसतात, हे कॅप राऊंडचे सीट असतात, बट ते सीट व्हॅकंट राहिल्यामुळे ते स्पॉट राऊंडमध्ये फिलअप केले जातात. आय होप तुम्हाला एवढं सगळं समजलेलं असेल. आता भरपूर मुलांना प्रश्न असतो की त्याचं स्कॉलरशिपचं काय, आम्हाला नक्की किती फीस पे करावी लागते जर आम्हाला स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं तर. लक्षात घ्या की जर तुम्ही ओपन, EWS किंवा SCBC कॅटेगरीमध्ये असाल, SCBC मराठामध्ये असाल, तर तुम्हाला स्कॉलरशिप ही मिळणार नाही आहे. बट जर तुम्ही OBC, SBC, NT ह्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. बट त्यासाठी काही लिमिटेशन्स आहेत की तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम ही बिलो 1.5 लॅक्सपर्यंत असली पाहिजे. सो जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पण स्कॉलरशिप मिळणार आहे, बट तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम ही 2.5 लॅक्सपर्यंत असली पाहिजे.
आता आपण डिस्कस करूया IELTS राऊंडबद्दल, म्हणजेच काय की इन्स्टिट्यूट लेवल सीट्सबद्दल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की IELTS राऊंड हे दुसरं काही नसून हा एक मॅनेजमेंट कोटाच आहे, ज्याला लास्ट इयरपर्यंत मॅनेजमेंट कोटा बोललं जातं. बट ह्या वर्षी IELTS हा शब्द खूप फेमस झाला आहे. सो त्याच्यामुळे IELTS राऊंड आणि मॅनेजमेंट कोटा काही वेगळा नाही आहे, हे सेमच आहे. आता जेवढे पण महाराष्ट्रामधले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जे पण कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करतात, तर त्या कॉलेजेसला 80% ऑफ सीट हे कॅपराऊंडमधनं भरण्यात दिलेले असतात. म्हणजे 100% पैकी 80% सीट हे कॅपराऊंडमधनं फिलअप केले जातात आणि 20% सीट हे IELTS राऊंडमधनं फिलअप केले जातात. आता लास्ट इयरपर्यंत काय व्हायचं ना की मॅनेजमेंट राऊंड हा पब्लिकली कंडक्ट न व्हायचा. मॅनेजमेंट राऊंड ना हा अंडर दी टेबल कंडक्ट व्हायचा. म्हणजेच काय की कॉलेजवाले एकदम पब्लिकली नोटीस वगैरे डिस्प्ले नाही करायचे की आमच्याकडे तुम्हाला IELTS राऊंडमधनं किंवा मॅनेजमेंट कोटामध्ये तुम्हाला सीट मिळेल, एवढं तुम्हाला डोनेशन, एवढी तुम्हाला फीज वगैरे पे करावी लागेल. हे लास्ट इयरपर्यंत एकदम पब्लिकली कॉलेजवाले सांगायचे नाहीत. बट ह्या वर्षी गव्हर्नमेंटने काय केलं की सगळे रूल्सच चेंज करून टाकले आणि ह्या रूल्स चेंज केले आणि ह्याच्यामध्ये मोस्टली कॉलेजवाल्यांच्या फेवरमध्ये रूल्स हे चेंज केलेले आहेत. गव्हर्नमेंटने काय सांगितलं की बाबा लास्ट इयरपर्यंत तुम्ही अंडर दी टेबल तुम्ही कंडक्ट करत होतात ना, म्हणजे सगळं तुम्ही पब्लिकली तुम्ही सांगायचं नाही की कसं तुम्ही IELTS राऊंड कंडक्ट करता. ह्या वर्षी आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही फीज कॅन्डिडेटकडनं फीज हे 2x घेऊ शकता, 3x घेऊ शकता. म्हणजे 3x पर्यंत तुम्ही फीज चार्ज करू शकता. म्हणजे जेवढी पण कॉलेजची ओपनची फीज असेल त्याची 2x फीज, 3x फीज तुम्ही कॅन्डिडेटकडनं चार्ज करू शकता, ते पण पर इयरला. सो त्याच्यामुळे लास्ट इयरपर्यंत मॅनेजमेंट कोटामध्ये डोनेशन घेतलं जायचंच, बट ते पण लपून घ्यायचं जायचं, एकदम पब्लिकली सांगायचे नाहीत. बट ह्या वर्षी सगळं पब्लिकली होतं आहे. तुम्ही बघितलं असेल भरपूर साऱ्या कॉलेजवाल्यांनी IELTSचं त्यांचं फी स्ट्रक्चर पण त्यांनी डिस्प्ले केलेलं आहे की जर तुम्ही IELTSमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 3 लाख फी भरावी लागेल, 4 लाख 6 लाखपर्यंत तुम्हाला फीस भरावी लागेल. हे भरपूर साऱ्या कॉलेजेसने डिस्प्ले केलेलं आहे. सो IELTS राऊंड हे काही वेगळं नाही आहे, हे लास्ट इयरपासून चालत आलेलं होतं. बट लास्ट इयरला मॅनेजमेंट कोटामधनं एकाच वेळेस तुम्हाला सगळं डोनेशन द्यायला लागायचं. म्हणजे 20 लाख 24 लाख हे सगळे एकाच वेळेस त्यांना तुम्हाला पे करायला लागायचं. बट ह्या वर्षी तुम्हाला पर इयर अशी तुम्हाला पे करायला सांगतात की प्रत्येक वर्षाला तुम्ही 4 लाख 6 लाख हे तुम्ही पे करा. तर त्याच्यामुळे IELTS राऊंड हे म्हणजेच मॅनेजमेंट कोटा आहे, ज्याच्यामध्ये 20% ऑफ सीट हे कॉलेजवाल्यांच्या हातामध्ये दिलेले असतात. आता मेन प्रश्न, मग दादा ह्याच्यामध्ये आम्हाला स्कॉलरशिप वगैरे मिळते का? तर नाही. IELTS राऊंडमध्ये म्हणजे मॅनेजमेंट कोटामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला कोणतीही स्कॉलरशिप वगैरे लागत नाही. म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप वगैरेमध्ये तुम्ही अप्लाय करू शकत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी पण कॉलेजवाल्यांनी फी सांगितलेली असते की पर इयरला 4 लाख 5 लाख हे तुम्हाला फी भरायची आहे, तेवढीच फी तुम्हाला कॉलेजमध्ये पर इयरला भरावी लागते. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही स्कॉलरशिपमध्ये अप्लाय करू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये डोनेशन जसं मी तुम्हाला सांगितलं की लास्ट इयरपर्यंत म्हणजे एका टप्प्यात सगळं पे करायला लागायचं. बट ह्या वर्षी तुम्हाला पर इयरला तुम्हाला पे करायला सांगतात की 5 लाख 6 लाख हे तुम्हाला पे करावे लागतील. सो त्याच्यामुळे जर तुमच्याकडे जेवढी फीज कॉलेजवाले सांगतात की पर इयरला 3 लाख 4 लाख तुम्हाला पे करायचे, जर तुम्ही एवढी फीज अफोर्ड करू शकत असाल तरच तुम्ही IELTS राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा. नाहीतर मी तुम्हाला सांगेन की IELTS राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू नका, कारण की ह्याच्यामध्ये पर इयरला 4 लाख 6 लाख एवढी तुम्हाला फीज जर पे करायला लागत असेल, म्हणजे तुम्ही विचार करा की 4 वर्षांमध्ये तुम्हाला कितीतरी फीज पे करावी लागेल. सो त्याच्यामुळे तुम्ही IELTS राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू नका. मी तुम्हाला हे रेकमेंड करेन. बट हां, जर तुम्ही फीज अफोर्ड करू शकत असाल देन यू कॅन गो फॉर इट. आता मेन प्रश्न की मग दादा आम्ही अकॅप राऊंडला किंवा IELTS राऊंडला आम्ही कसं अप्लाय करावं? तर लक्षात घ्या की तुम्ही सीडच्या वेबसाईटवरनं पण तुम्ही अप्लाय करू शकता. सीडच्या वेबसाईटवर जर तुम्ही लॉग इन केलं तर त्या तिकडे तुम्हाला IELTS राऊंड ऑप्शन फॉर्म म्हणून एक तुम्हाला दिसेल, एक तुम्हाला ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला ज्या पण कॉलेजमध्ये IELTS राऊंडला अप्लाय करायचं आहे, ज्या पण कॉलेजमध्ये अकॅप राऊंडला अप्लाय करायचं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा नेम त्या तिकडे दिलेला असेल. सेम प्रोसिजर आहे, म्हणजे जसं आपण ऑप्शन फॉर्म भरतो तशीच सेम प्रोसिजर आहे. तुम्हाला तिकडे फिल्टर्स वगैरे लावून तुम्ही कॉलेजेस सर्च करू शकता. आणि प्रत्येक कॉलेजच्या समोर तुम्हाला 2 चेकबॉक्स दिलेले असतात की तुम्हाला IELTS राऊंडला अप्लाय करायचं आहे का, तुम्हाला अकॅप राऊंडला त्या कॉलेजमध्ये अप्लाय करायचं आहे का. तर अशी तुम्हाला 2 चेकबॉक्स दिलेले असतात. ज्या पण कॉलेजमध्ये तुम्हाला अकॅप राऊंडला अप्लाय करायचं असेल त्या कॉलेजमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सायमल्टेनियसली तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवरनं पण अप्लाय करू शकता. कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. प्रत्येक कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट असते, जसं की COEPची ऑफिशियल वेबसाईट आहे, परत VGTIची ऑफिशियल वेबसाईट आहे, SPIT PICT प्रत्येक कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट असते. पर्टिक्युलर त्यांची कॉलेजची वेबसाईट असते. त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या वेबसाईटवर कॉलेजवाले तुम्हाला नोटीस प्रोव्हाइड करतात की आमच्या कॉलेजमध्ये वॅकन्सी राऊंड किंवा अकॅप राऊंड हा सुरू झालेला आहे.
तुम्ही ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. सो ज्या पण कॉलेजमध्ये अकॅप राऊंड सुरू झाला आहे त्या पर्टिक्युलर कॉलेजचा फॉर्म तुम्ही फिल करू शकता. आता जे सीडच्या वेबसाईटवर जे फॉर्म आहे तुम्ही अकॅप राऊंडचा जो तुम्हाला फॉर्म भरायचा असतो ह्याची लास्ट डेट 1 सप्टेंबर आहे. जसं की मी चेक करतोय तर 1 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. सो जर तुम्ही अजून तो फॉर्म फिलअप नसेल केला तर तुम्ही लवकरच फिलअप करून घ्या. लॉग इनमध्ये तो तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल IELTS ऑप्शन फॉर्मचा, त्यावर क्लिक करून तुम्ही सीडच्या वेबसाईटवरनं अप्लाय करू शकता. आता एकदा तुम्ही अकॅप राऊंडचा फॉर्म भरलात ना त्याच्यानंतर कॉलेजवाले तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करतील वाया ईमेल. तुम्हाला ईमेल करतील किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करतील किंवा तुम्हाला कॉल करतील. तुम्हाला ह्या कुठल्याही एका मेथडने तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल. मोस्टली ईमेलवरनं कॉन्टॅक्ट करतात. तर तुम्हाला कॉलेजवाल्यांकडनं ईमेल किंवा मेसेज येईल की तुम्हाला ह्या तारखेला आमच्या कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं आहे, ह्या तारखेला स्पॉट राऊंड तुमचा कंडक्ट होणार आहे, या तारखेला तुमची मेरिट लिस्ट येणार आहे, त्या तारखेला आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. त्या तिकडे तुमचे सगळे जे पण पुढची प्रोसेस आहे ही तुमची कंडक्ट होईल. आत्तापासून काही कॉलेजेसनी त्यांच्या अकॅप राऊंडची किंवा स्पॉट राऊंडची पूर्ण प्रोसेस पूर्ण शेड्यूल त्यांच्या वेबसाईटवर डिस्प्ले केलेलं आहे की या तारखेपर्यंत तुम्हाला अकॅप राऊंडचा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे, या तारखेला तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल, या तारखेला तुमची अलॉटमेंट वगैरे होऊन जाईल. तर असे तुम्हाला कॉलेजवाल्यांनी शेड्यूलसुद्धा प्रोव्हाइड केलं आहे त्यांच्या स्पॉट राऊंडसाठी. आणि प्रत्येक कॉलेजचे शेड्यूल हे वेगवेगळे आहे. सगळ्या कॉलेजचं एकत्रच होईल असं नाही आहे. काही कॉलेजचं एकत्र होऊ शकतं, काही कॉलेजचे वेगवेगळे शेड्यूल हे असतात. म्हणजे काही कॉलेजचे डेट्स हे वेगळे असतील, काही कॉलेजचे डेट्स हे वेगळे असतील. तर तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा शेड्यूल हे तुम्हाला चेक करायचं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेजला तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही डायरेक्टली कॉलेजला विचारू शकता की नक्की स्पॉट राऊंडचे नक्की काय डेट्स आहेत, हे कसं कंडक्ट होणार आहे, ते कॉलेजवाले पण तुम्हाला डायरेक्टली सांगतील. सो हे जे तुमचे शेड्यूल आहे हे पूर्णपणे तुम्हाला सीडच्या वेबसाईटवर मिळणार नाही, हे तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल. सो आत्तापासून जी पण तुमची कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही अपडेट राहायला सुरुवात करा. आता मी तुम्हाला स्पॉट राऊंडची काही डार्क रिॲलिटी सांगतो. आत्तापर्यंत जे पण तुमचं कॅप राऊंड कंडक्ट झालं होतं, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4, हे जे चारही कॅप राऊंड तुमचे कंडक्ट झाले होते हे सगळे हॉनेस्टली ऑथेंटिकली पूर्ण कंडक्ट झाले होते. कारण की हे सगळं सीडचं कंट्रोल करत होतं. जे पण तुमचे मेरिट लिस्ट आहे त्याच्यानंतर जे पण तुमचं अलॉटमेंट आहे हे सगळं ऑथेंटिकली कंडक्ट झालं होतं. बट स्पॉट राऊंडमध्ये तसं होणार नाही. स्पॉट राऊंडमध्ये भरपूर सारे कॉलेजेस हे घोळ करतात. टॉपचे 2-3 कॉलेजेस सोडले तर बाकीचे जे पण कॉलेजेस आहेत हे स्पॉट राऊंडमध्ये काही ना काहीतरी स्कॅम करतच असतात. लास्ट इयर पण भरपूर सारे स्कॅम झाले होते, हे तुम्हाला माहिती असेलच. आणि ह्या वर्षीसुद्धा तुमचे स्कॅम हे होऊ शकतात. ॲक्च्युली होतं काय, फॉर एक्झाम्पल सपोज एका कॉलेजमध्ये 10 सीट व्हॅकंट आहेत आणि 10 सीट ॲक्च्युली स्पॉट राऊंडमधनं भरले जायला पाहिजेत. कॉलेजवाले काय सांगतात की आमच्या कॉलेजमध्ये आता फक्त 5च सीट व्हॅकंट आहेत, बाकीचे 5 सीट हे भरले गेलेले आहेत. म्हणजे बाकीचे 5 सीट हे फिल झालेले आहेत. आता फक्त आमच्या कॉलेजमध्ये 5च सीट व्हॅकंट आहेत. आता ॲक्च्युली जे सीट कॉलेजवाले सांगतात की हे 5 सीट आमच्याकडे भरले गेलेले आहेत, हे सीट ॲक्च्युली व्हॅकंट असतात. बट हे सीट कॉलेजवाले मॅनेजमेंट कोटामधनं म्हणजे डोनेशन भरून हे फिलअप करून घेतात. म्हणजेच काय की कॉलेजवाले ह्याच्यामध्ये तुम्हाला फेक डाटा शो करतात. तुम्हाला सांगतात की आमच्या कॉलेजमध्ये 5 सीट भरलेले आहेत, आमच्या फक्त आता 5च सीट व्हॅकंट आहेत. ॲक्च्युली 10 सीट व्हॅकंट असतात, बट कॉलेजवाले सांगतात की हे एवढे सीट भरलेले आहेत. तर तुम्हाला कॉलेजवाले फेक डाटा शो करतात आणि तुम्हाला कॉलेजवाले हॉनेस्टी दाखवत नाहीत. तुम्हाला जे पण डाटा दाखवतील हे काय काय कॉलेजेसमध्ये फेक दाखवतील. कारण की त्यांना पैसे खायचे असतात, त्यांना डोनेशनमधनं ॲडमिशन घ्यायचं असतं. कारण की जर त्यांना डोनेशनमधनं ॲडमिशन मिळालं तरच त्या कॉलेजवाल्यांना प्रॉफिट होईल, तरच कॉलेजवाल्यांना कॅन्डिडेट्सकडनं पैसे मिळतील. तर त्याच्यामुळे स्पॉट राऊंडमध्ये काही ना काहीतरी स्कॅम होत राहतात. ह्या वर्षीच पण तुमचे स्कॅम हे होऊ शकतात. तर त्याच्यामुळे स्पॉट राऊंडवर पूर्णपणे डिपेंड राहू नका. भरपूर मुलं काय बोलतात की दादा मला कॅप राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालं हे मला कॉलेज आवडत नाही आहे, मी स्पॉट राऊंडमध्ये आता पार्टिसिपेट करतो, कॅप राऊंडमधनं कॉलेज जाऊ देत, मी त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंगमध्ये ॲडमिशन ते कन्फर्म नाही करत. जे पण मला कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये मी सीट कन्फर्म नाही करत, मी आता डायरेक्टली स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करतो. तर तसं करू नका. स्पॉट राऊंडमध्ये तुमच्या ॲडमिशनची फक्त 50-50 चान्सेस असतात. ठीक आहे, 50% चान्सेस असतात की तुमचं ॲडमिशन होईल, 50% चान्सेस असतात की तुमचं ॲडमिशन नाही होणार. तर त्याच्यामुळे स्पॉट राऊंडवर पूर्णपणे डिपेंड राहू नका. स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन तुमचं होईलच ह्याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. कारण की हे पूर्णपणे कॉलेज लेवलवर होतं आणि कॉलेजवाले ह्याच्यामध्ये काय करतील, कसे ॲडमिशन घेतील हे कोणालाच माहिती नाही आहे. कारण की डाटा कॉलेजमध्ये जो पण डाटा आहे हा पूर्णपणे तुम्हाला शो करत नाही. तर त्यामुळे स्पॉट राऊंडवर तुम्ही पूर्णपणे डिपेंड राहू नका. आता जे पण तुम्हाला कॉलेज कॅप राऊंडमध्ये मिळेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला सीट ही कन्फर्म करायची आहे. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला फीज वगैरे पे करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा. जर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये एका वेगळ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं
जर एका बेटर कॉलेजमध्ये तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं, त्याच्यानंतर तुम्ही कॅपराऊंडची सीट ही तुम्ही कॅन्सल करू शकता. सीट कॅन्सलेशनचा पण तुम्हाला टाईम पिरियड दिला आहे 11 सप्टेंबरपर्यंत. ज्या पण कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं आहे त्या कॉलेजची सीट ही तुम्ही कॅन्सल करू शकता. तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला कॅन्सलेशनचा ऑप्शन दिलेला असतो, त्यावर जाऊन तुमची जी पण कॅपराऊंडची सीट आहे हे तुम्ही कॅन्सल करू शकता. बट सगळ्यात पहिले स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळायच्या पहिले तुमची जी पण कॅपराऊंडची सीट आहे ही तुम्ही कन्फर्म करून घ्या. तिकडे ॲडमिशन तुम्ही घ्या, त्याच्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा. आता भरपूर मुलांचा प्रश्न असतो की दादा जर मला स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं आणि जर मी कॅपराऊंडची सीट ही माझी कॅन्सल केली तर त्या कॉलेजमध्ये जे पण मी डॉक्युमेंट सबमिट केले, जी पण मी फीज वगैरे सबमिट केली आहे ही मला रिफंड मिळेल का? तर हो, ही तुम्हाला रिफंड मिळणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 11 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला डेडलाईन दिलेली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करू शकता. जर तुम्ही 11 सप्टेंबरपर्यंत तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं तर जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये सबमिट केलं आहे हे तुम्हाला रिटर्न तर मिळेलच. त्यासोबत जी पण तुमची फीज आहे, तुम्ही कॅपराऊंडच्या कॉलेजमध्ये जे पण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जेवढी पण तुम्ही फीज पे केली आहे ही पण तुम्हाला रिफंड मिळणार आहे. ह्याच्यामध्ये काय पेनल्टी चार्जेस किंवा प्रोसेसिंग चार्जेस हे तुमचे कट केले जातील, जे असतील 1000-2000 रुपीज डिपेंड्स ऑन कॉलेज. बाकी जेवढी पण तुमची फीज आहे ही तुम्हाला रिफंड मिळणार आहे. तर तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. जरी तुम्हाला कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं असेल त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करा, त्याच्यानंतरच तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा. नाहीतर काय होईल की जर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पण ॲडमिशन नाही मिळालं आणि जर तुम्ही कॅपराऊंडचं कॉलेज पण कन्फर्म नाही केलं तर तुमचं कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट नाही मिळणार, कारण की तुम्ही कॅपराऊंडचं कॉलेज पण सोडलेत आणि स्पॉट राऊंडमध्ये पण तुम्हाला ॲडमिशन मिळालं नाही. मग तुम्ही पुढे करणार काय? तर त्याच्यामुळे तुम्ही आधी कॅपराऊंडचं कॉलेज कन्फर्म करून घ्या. बॅकअपसाठी ते कॉलेज आपल्यासोबत असलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि कॉमेंटच्या बाजूला तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिसेल तर तुम्ही हाईप पण करा. जर तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप केलं तर ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. तर त्यामुळे तुम्ही हाईप करायला विसरू नका आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत नवीन चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस, दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.